नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली जो आपला फास्ट ट्रॅक बॅचचा जो रिव्हिजन प्लॅन सुरू करीत होतो आपण, त्यामध्ये आजचा पहिल्या दिवसाचे टार्गेट आपण तुम्हाला सांगतोय. आता तुम्हाला काय करायचं, रात्र होईपर्यंत तुम्हाला हे काय करायचं, टार्गेट सगळे पूर्ण करायचे आहेत. आणि रात्री आपण शेवटी एक झूम मीटिंग घेऊया. त्यामध्ये आपण काय करू, तुमचा किती अभ्यास झाला काय नाही यावरती काही डाऊट्स असेल तर ते रात्री क्लिअर करूया. समजलं. आता बघा, डे 1चे आपण टार्गेट घेतोय. 6 सब्जेक्टचे आपले 6 टार्गेट आहेत. आता आजचा पहिला दिवस असल्यामुळे आपण छोटे छोटे टार्गेट घेतले आणि सिंपल एक एक चॅप्टर दिलं आहे वाटून. आता बघा, अगततंत्र आहे पहिला आपल्याकडे सब्जेक्ट. यासाठी आपण कन्सेप्ट ऑफ अगततंत्र हा चॅप्टर आहे, एकच चॅप्टर आहे. आजच्यासाठी आपल्याला एवढाच करायचा आहे. 2 ते 3 तासामध्ये तुमचा चॅप्टर होऊन जाईल. यामध्ये तुमची रिव्हिजन असेल, कोणाचं नवीन करायचं असेल यामध्ये सगळं करून घ्या वगैरे. आणि कोणाची रिव्हिजन असेल तर छान वेळ प्रकारे याचा रिव्हिजन वगैरे करा, श्लोक वगैरे पाठांतर करा. काही डाऊट असेल तर रात्री वगैरे आपण डिस्कस करूया. त्यानंतर रसशास्त्रात तुम्हाला पहिला चॅप्टर घ्यायचा आहे, क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ आयुर्वेदिक औषधी निर्माण हा चॅप्टर वगैरे. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे करून ठेवायचा. बेसिक चॅप्टर यावरती एक एसीक्यू पेपरमध्ये विचारला जातो, त्यामुळे आपल्या एसीक्यूच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. आणि रात्री मी तुम्हाला काय करेल, ह्याच्यापर्यंत म्हणजे तुम्हाला हे जे काही इंपॉर्टंट क्वेश्चन सुद्धा प्रोव्हाइड करून देईल. म्हणजे यावरती कोणते PYQ आले होते किंवा कशा प्रकारे क्वेश्चन येतील ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देईन. नंतर द्रव्य गुणचा आपल्याला चॅप्टर घ्यायचा, फक्त द्रव्यचे तुम्हाला यामध्ये वर्गीकरण दिले. पेपरमध्ये एक क्वेश्चन फिक्स असतो, एसीक्यू होतो. डायरेक्ट तुम्हाला यावरती द्रव्य गुणचे जे काही भेद वगैरे दिले, म्हणजे द्रव्याचे भेद वगैरे ते तुम्हाला चांगल्या सिलेबसनुसार करून ठेवा, कारण की पेपरमध्ये एक एसीक्यू फिक्स आहे. आणि यावरती तुम्हाला मी इंपॉर्टंट क्वेश्चन सुद्धा रात्री प्रोव्हाइड करून देईल. नंतर रोग निदानचा आपला चॅप्टर घ्यायचा आहे. कोणता पहिला चॅप्टर घ्यायचा, रोग निदान पॅथॉलॉजी अँड क्लिनिकल डायग्नोसिस हा चॅप्टर आहे. तर आपल्याला हा चॅप्टर घ्यायचा. यामध्ये सिंपल काही नाही, फक्त सुरुवातीला बेसिक दिलं. यामध्ये जे की आपल्याला रोग निदानमध्ये काय कन्सेप्ट आहे तर सुरुवातीला बेसिक चॅप्टर आहे. यावरतून पेपरमध्ये मोस्ट ऑफ दी आला तर एसीक्यू होतो, नाही तर MCQ वगैरे पेपरमध्ये विचारला जातं. यावरती तुम्हाला क्वेश्चन रात्री इंपॉर्टंट क्वेश्चन म्हणून सुद्धा भेटून जातील. नंतर संहिताचा एक अध्याय आपल्याला करायचा आहे. पहिलाच अध्याय सुरुवात करतो, सूत्रस्थानचे स्नेह अध्याय. पेपरमध्ये येईल क्यू होतो ह्या चॅप्टरवरून, त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून ठेवायचा स्नेह अध्याय. आणि ह्या चांगला चॅप्टर आहे, पेपरमध्ये येईल क्यू आणि एसीक्यू दोन्हीचं वेटेज ठेवणार हा चॅप्टर आहे. त्यानंतर बघा, स्वस्थ वृत्तचा आपला चॅप्टर घ्यायचा आहे. स्वस्त आणि स्वस्त हा चॅप्टर घ्यायचा. स्वस्त आणि स्वस्त यामध्ये सुरुवातीला स्वस्ताची व्याख्या वगैरे हे आपल्याला येतं. त्यानंतर पाहायला गेलं तर काय, जे काश्यप संहितानुसार जे काही स्वस्ताचे लक्षण वगैरे आहेत तर पेपरमध्ये एसीक्यू यावर्षी येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला चांगला करून ठेवायचा. त्यासोबत हेल्थ काय आहे, हेल्थचे डायमेन्शन वगैरे तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जातं मॉडर्ननुसार, त्यामुळे तुम्हाला ते सुद्धा चांगलं वाचून ठेवायचं. एकदम छोटा चॅप्टर आहे, सिंपल, अर्ध्या ते 1 तासामध्ये होऊन जाईल. असं मोस्ट ऑफ ते पाहायला गेलं तर 5 ते 6 तासाचा टोटल हा चॅप्टर आहेत सगळे. आणि आजचा डे 1 असल्यामुळे छोटे टार्गेट देतोय. नंतर उद्या डे 2 पासून आपण चांगली सुरुवात करूया. आता डे 1चे तुम्हाला सिंपल टार्गेट एकदम सिंपल वेमध्ये कंप्लीट पण होतील. कोणाचा नवीन असेल तर नवीन अभ्यास करू शकतात, आणि कोणी जर यामध्ये रिव्हिजन करीत असेल तर त्यांसाठी ऑल द बेस्ट आहे. यावर तुम्हाला इंपॉर्टंट क्वेश्चन सुद्धा मी प्रोव्हाइड करून देईन. तर अशा प्रकारे टोटल हा व्हिडिओ होता. डे 1चे टार्गेट तुम्ही चांगले करून ठेवा. रात्री झूम मीटिंग घेऊया आपण आणि तुमच्या सगळ्यांचा डिस्कस वगैरे करूया. समजलं. तर अशा प्रकारे टोटल आहे. तर भेटूया रात्री. तोपर्यंत धन्यवाद.